कॅम्पिंग करायला लागते ना. तुम्हाला सांगतो, राजगड तोरणा आम्ही खिंडीमधून सुरुवात केली. बुधला माचीपर्यंत जायला आम्हाला 3.5 तास लागले. बरोबर. त्याच्यामध्ये रॉक क्लाइम्बिंग आहे, रोप क्लाइम्बिंग आहे, लॅडर क्लाइम्बिंग आहे आणि अतिशय थ्रिलिंग असा तो ट्रेक आहे. फक्त वाटाड्याबरोबर घ्यायचा, वाट चुकली तर आपण दुसरीकडे जाऊ शकतो. आम्ही वाटाडा घेतला होता, आम्ही 32 लोक गेलो होतो. 32 लोक. आणि सावकाश जायचं, सावकाश यायचं. आपण काय करतो, निसर्गामध्ये जात असताना आपण घाई करतो, उड्या मारतो, धावत पळत जातो. एखादा रिस्की पॅच असेल तर त्याच्यावर उडी मारतो. तसं करायचं नाही. आजूबाजूला बघत, लोकांशी गप्पा मारत छानपैकी निसर्गाचा आनंद घ्यायचा. आणि आपण कशाला आलो, ट्रेकिंगला आलो, आपण जॉब करायला आलोय का? तर ही नेहमी तुम्ही माझा संदेश राहील की एक एक पाऊल मोजून चाला, तुम्हाला खूप जीवनाचा आनंद मिळेल. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. चांगलं वाटलं तुमच्यासोबत बोलून. माझा हा रिपीट धरून 150वा ट्रेक आहे. 150. आणि सिंगल 99 म्हणजे पुढचा ट्रेक जो माझा राजमाची आहे, तिथे माझी सेंचुरी पूर्ण होईल. राजमाची. इथून राजमाची दिसते का? हा, असं इथं असं नाही इकडे. हा, तर महाराष्ट्रातले सगळे अवघड गड किल्ले माझे आता पूर्ण आले. आता सेंचुरी मारताना जे झालेले नाहीत ते का सिंगल, आता हा झाला नव्हता माझा, हा झालेला नाहीये, राजमाची झालेलं नाही आणि तुंग झालेलं नाहीये. हे 3 किल्ले केले की माझं 101 पूर्ण होतं. चांगला. तुमचा क्लब आहे का? हा, आमचा फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब चिंचवडला आहे. चिंचवडला. त्याचा मी प्रसिद्ध अधिकारी आहे. आणि आमचे अध्यक्ष जे आहेत ते मिस्टर वसंत ठोंबरे आहेत. ते त्यांचा 350 किल्ल्यांचा अनुभव आहे. आमच्याकडं अनुभवी ट्रॅक लीडर, सगळे इक्विपमेंट्स सगळं असतं. मी तुम्हाला सांगतो, मी कोविड नंतर सुरुवात केली. मला BP होतं, शुगर होतं, माझं वजन एकदम 89 होतं. आज मी 75 मध्ये आलो आहे. माझी शुगरची गोळी पण बंद झाली. चांगलं. ते एक्सरसाइज करत राहिलं थोडीशी. हे जे आहे ना, हे आपल्याला, आणि तुम्ही IT सेक्टरमध्ये काम करत असाल ना, तरी आपला आठवड्यातला 1 दिवस तुम्ही जवळचे गड किल्ले हे केलेच पाहिजे. त्याच्यामुळे तुमची पर्सनॅलिटी एकदम सुधारणार. बरोबर. आम्ही तेच हे चालू कायम केलं. लक्षात ठेवा. आणि आपल्या ग्रुपमध्ये जे तुमचे 10-15 किंवा जे लोक मित्र असतील, त्यांच्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी असलं पाहिजे. हे तुम्ही काय लक्षात ठेवा. तो म्हणजे एक असं इगो म्हणून नाही, पण तो स्वाभिमान म्हणून की बुवा ह्या ग्रुपमध्ये मी ट्रेकर आहे. जेव्हा मला ट्रेकर म्हणून हाक मारतात ना, तेव्हा माझी कॉलर टाईट होती. हे तुम्ही काय लक्षात ठेवा. त्यामुळं नेहमी ट्रेक करा आणि एन्जॉय करा. माझा आता चला आपण ट्रेक करू, विद्यार्थी घडू, असा माझा 1.5 तासाचा कार्यक्रम आहे. आम्ही प्रत्येक शाळेमध्ये 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तो घेत असतो. तुम्ही MBA करायला बाहेर जेवढे पैसे खर्च करता ना, तेवढा आमच्या ह्या 1.5 तासाच्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला सगळे प्रकार बघायला मिळतील. मॅनेजमेंट आहे, एंटरटेनमेंट आहे, मायक्रो प्लॅनिंग आहे, रिस्क मॅनेजमेंट आहे, बोलायचं कसं, प्रेझेंटेशन कसं करायचं, हे सगळं आम्ही, म्हणजे आता ते आमच्या अंगातच भिनलेले. 5 लोकांची आमची टीम आहे. आम्ही करत असतो. चिंचवडला आहे ना? चिंचवडला. तुम्ही कुठं सगळी मंडळी? आम्ही हिंजवडीला. जवळ आहे. आमचे मुंबई, पुणे, नाशिक असे मेंबर आहेत, 1200 मेंबर आहेत. आणि मी प्रत्येक याच्यावर लिखाण असतं माझं. मी जेवढे ट्रेक केले तेवढ्या याच्यावर माझं लिखाण आहे. ते वाचून लोक ट्रेक करतात. मग त्याच्यामध्ये आम्ही कसं जायचं, काय जायचं, सगळं आमचे काय अनुभव आहेत, एक्सपिरियन्स आहेत, सगळं सांगत असतं. आपलं नाव? मी VB सोहनी. मला सिंगापूर काका म्हणतात. त्याचं कारण असं, मी सिंगापूरला 1 महिना राहून सिंगापूरचे 8 भागामध्ये मी लेख लिहिले. त्यामुळं तिथं पण ट्रेक करायला गेलो होतो. तिथे ट्रेक नाहीये, तिथं समुद्र सपाटी. तिथे एकच आहे सिंगापूर फोर्ट, तिथे गेलो होतो मी. 1 महिना मी होतो तिकडे. 1 महिना. त्यामुळे आपलं चालू आहे. पण माझी ट्रेकिंग ही माझी पॅशन आहे. हे का आमचे सहकारी आले सगळे, सगळे 5 वर्षापासून 75-80 पर्यंत मेंबर आहेत आमचे. चांगला आहे. पूर्ण एज ग्रुप पूर्ण कव्हर होतो. माझा हास्य क्लब आहे. सगळे प्रकार करतो. गाणी, गोष्टी, तुम्ही म्हणजे लावणी, अभंग, लोकसंगीत, सगळं. हे आजकालच्या जमान्यात जे लोकांना माहिती नाही ते तुम्हाला आम्ही देत असतो. काय आता एकनाथी भारुड किती फेमस आहे. तर हे कायम तुम्ही लक्षात ठेवा की आपली जी संस्कृती ना ती फार मोठी आहे. आता एकनाथी भारुडामध्ये त्यावेळेस त्यांनी लोकांचं प्रबोधन केलं. तुम्हाला सांगतो, एकनाथांच्या